मला 10 टाकेपर्यंत माझा मित्र आणि त्याचा मित्र दोघे मिळून माझ्यासोबत रात्रभर ते करत होते. माझी खालची बाजू पूर्ण सुजून फाटून गेली होती. माझा मित्र नसून तो हैवान होता. फिरायला जायचं म्हणून सोबत नेलं आणि 2 दिवस त्यांनी आणि त्याच्या मित्रांनी माझ्यासोबत. मी शहरात राहणारी मुलगी, मिडल क्लास फॅमिलीतलीच होते. पण सगळे काही माझे लाड करायचे. म्हणजेच खूप मित्र, खूप मैत्रिणी होत्या. त्याच्यातल्या काही मोजक्या मैत्रिणी आणि मोजके मित्र माझ्या खूप जवळचे होते. तसंही काही माझ्या घरातलं वातावरण फ्रेंडलीच होतं, पण त्याच्यातले माझे वडील हे जरा स्वभावाने कडकच होते. माझा भाऊ आणि माझी आई हे जरा मला मला सगळ्याच गोष्टी समजून घ्यायचे. आणि सगळ्या गोष्टी म्हटल्यानंतर मी माझ्या आईबरोबर आणि भावाबरोबर सगळ्याच गोष्टी शेअर करत होते. ते जसं काही माझे मित्रमैत्रिणीच होते. कोणत्याच गोष्टी मी त्यांच्यापासून लपवल्या नव्हत्या. मी माझ्या भावाला सांगितले. कॉलेजमधल्या, शाळेतल्या सगळ्या काही गोष्टी मी एकदम त्यांना न अडखळता माझ्या आईबरोबर आणि भावाबरोबर शेअर करत होते. पण बाबांच्या पुढे एक शब्दसुद्धा बोलण्याची माझी ताकद नव्हती, कारण बाबांचा स्वभाव तसा कडकच होता. माझ्या मैत्रिणी केलेली ही माझ्या बाबांना आवडत नव्हती. तसे बाबांचे खूप मित्र होते, पण माझ्या बाबांना मी मैत्री केलेली आवडत नव्हती. माझे बाबा बोलायचे, मुलीचे मित्र नसावेत, मैत्रिणी पाहिजे तेवढ्या असाव्यात, पण मित्र नसावे. माझे बाबा हे जुन्या विचारांचे होते असं मला वाटत होतं. पण काही गोष्टी मी त्यांच्या ऐकल्या असत्या तर माझ्यावरती ही वेळ आली नसती. पण मी त्यांच्या गोष्टी जुन्या काळातल्या आणि जुन्या विचारांचे म्हणून मी त्या गोष्टी सोडूनच दिल्या होत्या. मी कधीच त्यांच्या कोणतीही गोष्ट बोललीसुद्धा नव्हती आणि त्यांच्या मनातलं जाणून घेण्याची सुद्धा मला इच्छा वाटली नाही. कारण माझी आई आणि माझा भाऊ हे मला सगळ्याच गोष्टींना प्रोत्साहन करत असायचे. हे सगळ्या गोष्टी त्यांना मी शेअर करत असायचे. पण कधी कधी माझी आईसुद्धा मला ओरडत असायची, मुलांबरोबर जास्त मैत्री करू नकोस, तुझे खूप मित्र आहेत, ते जरा कमी कर. ती पण ओरडत असायची. तिचासुद्धा मला कधी कधी खूप राग यायचा आणि मी खूप चिडचिड करायची. आई, तू अशी का वागतेस? माझी आई सगळं घरातलं काम करून जॉबलासुद्धा जात असायची. तसेच माझे वडीलसुद्धा सकाळी 7ला ते नोकरीला जायचा. माझा भाऊ कॉलेजला जात असायचा. मी दिवसभर एकटीच असायची. माझ्या आईचा मधून मला फोन यायचा. मी सगळ्या काही गोष्टी तिच्या मनाप्रमाणे करून ठेवत असायची. पण ती येण्याच्या आधी माझ्या घरामध्ये मी खूप पसारा घालून ठेवायची. माझ्या मित्रमैत्रिणी, शेजारची मुलं मुली सगळ्या काही माझ्या घरामध्येच बसलेले असायचे. पण माझी आई यायच्या वेळेला सगळेजण त्यांच्या घरी जात होते. माझ्या आईला वाटायचं सगळं काही माझी मुलगी करून ठेवते. मी माझ्या मित्रमैत्रिणीकडून सगळं घर आवरून घेत होते, कारण मला एकटीलासुद्धा एवढा पसारा आवरणं शक्य होत नव्हतं. असं माझा स्वतःचा स्वभाव होता. मी दामिनी. आता माझं 10वीचं वर्ष संपवून मी 11वीला कॉलेजला ॲडमिशन घेतलं होतं. तिथेही माझे नवनवीन मित्रमैत्रिणी झाले होते. सगळं काही माझ्या मनासारखा कॉलेजमध्ये मी ॲडमिशन घेतलं होतं. माझ्या वडिलांची आणि आईची इच्छा होती मी डॉक्टर बनावं. तशी मी शाळेमध्ये आणि कॉलेजमध्ये खूपच हुशार होते, कारण गरिबीतून पुढे यायचं आणि काहीतरी बनायचं एवढीच माझ्या आईवडिलांची इच्छा होती. तसा माझा भाऊसुद्धा कॉलेजमध्ये आणि शाळेमध्ये खूप हुशार होता. तसंच माझा भाऊ इंजिनिअरिंगच्या लास्ट वर्षाला होता. तोसुद्धा मला खूप प्रोत्साहित करत असायचा. दीदी, लाडाने मला दीदी असं म्हणत होते. दीदी, तू असं कर, तू डॉक्टर किंवा इंजिनिअरमध्ये जरी आलीस तरी चालेल, तुला काही अडलं तर मी सांगेलच. पण मला इंजिनियर बनायची अजिबात इच्छा नव्हती आणि डॉक्टर बनेलच याचीसुद्धा मी गॅरंटी देऊ शकत नव्हते, कारण मी माझ्या भावापेक्षा जरा कमीच हुशार होते. कारण माझी ती कमतरता मी कोणापासूनच लपून ठेवली नव्हती. मी माझ्या आईलासुद्धा म्हटले होते, आई, माझ्या इंजिनिअरिंग आणि डॉक्टर होईल याची गॅरंटी देत नाही, कारण मला याची अजिबात आवड नाही आणि मला व्हायचंही नाही. तेव्हा माझे बाबा म्हणाले, आवड असो या नसो, तुला डॉक्टर किंवा इंजिनिअरच बनायचं आहे. तुझा मोठा भाऊ इंजिनिअरिंगच्या लास्ट वर्षाला आहे, तसंच तुलासुद्धा इंजिनिअरच व्हायचं आहे. मला त्यांचा खूप राग यायचा. मी काही गोष्टी माझ्या मित्रमैत्रिणींबरोबर सुद्धा शेअर करत असायची. माझे बाबा मला असं बोलतात, माझे बाबा मला तसे बोलतात, माझी आई मला तसं बोलते. तेव्हा सगळे काही मला सांत्वनासाठी उभे असायचे. मला असं वाटायचं माझे मित्रमैत्रिणी हे माझ्या सगळ्या काही वडिलांपेक्षा खूप चांगले आहेत, खूप समजून घेतात. पण खरं सांगायला गेलं, सगळेच आपलं सांत्वनासाठी उभे नसतात.
सगळं काही आपल्यासाठी त्यांचा कामधंदा सोडून आपल्या मागे उभे राहायला रिकामे नाहीत ते मला थोड्या दिवसांनी कळालं. मला पोलीस बनायचं होतं. पण माझे बाबा म्हणाले, मुलीच्या जातीने पोलीस बनू नये. मी म्हटले का? मला तर बनायचं आहे. मी पोलीसच बनणार. माझी आई म्हणाली. माझा भाऊ म्हणाला, तुला जे बनायचं ते बन. बाबा पूर्ण ह्या नोकरीच्या विरोधात होते. मला अजिबात आवडलं नव्हतं. माझ्या बाबांचा स्वभाव मला अजिबात आवडत नव्हता. माझे बाबा म्हणत होते, रात्रीसुद्धा मुलीला नोकरीला जावं लागेल. मला हे आवडणार नाही, कारण माझ्या मुलीने आरामात जिंदगी जगायला पाहिजे. पोलिसाची जिंदगी म्हणजे रात्रंदिवस उभं राहा आणि रात्रंदिवस काम करा. कधी ड्युटी लागेल हेही सांगता येणार नाही. म्हणूनच माझ्या बाबांना पोलिसांची ड्युटी करून द्यायची नव्हती मला. माझ्या भावाला बोलत होते, तो एक पोलीस झाला असता तरी चाललं, पण तू पोलीस बनू नको. मी माझ्या भावाला आणि आईला म्हणाले, बाबांना समजून सांग ना, मला पोलीस बनायचं आहे. अजून माझं शिक्षणच चालू होतं. मी एवढा मोठा विचार करत होते आणि तेव्हा मी माझ्या घरामध्ये सुद्धा उजत खात होते. मी माझ्या मैत्रिणीला बोलली, मला पोलीस बनायचं आहे. ते मला म्हणाले, आधी कॉलेज कर पूर्ण, त्यानंतर तुला जे बनायचं ते बघ. तोपर्यंत तुझ्या बाबांचं मनसुद्धा बदलेल. मीही तो विचार केला आणि पुढचा विचार करू लागले होते. मी 12वीचे वर्ष कंप्लीट करते. त्यानंतर पुढे फॉर्म टाकायच्या वेळेला मी आईबाबांकडून कशीही परमिशन काढून घेईल. आता आम्ही पिकनिकला जाण्याचा प्लॅन केला होता. माझी मैत्रीण म्हणाली, आपली कॉलेजची पिकनिक निघाली आहे. त्याच्यामध्ये माझे सगळे काही जवळचे मित्रमैत्रिणी सगळेच चालले होते. मी माझ्या आईला म्हणाले, आई मला सुद्धा पिकनिकला जायचं आहे. माझी आई म्हणाली, ठीक आहे, मी तुला पैसे देते. पण तिकडनं माझे बाबा लगेच म्हणाले, तू पिकनिकला जायचं नाही. तू आता मोठी झाली आहे. लहान होती तोपर्यंत मी तुला कोणत्याही गोष्टीला अडवलं नाही. आता तू पिकनिकला जायचं नाही. मी म्हणाले, बाबा जाऊ द्या ना, तुम्ही असं का करतात? तेव्हा माझी आई म्हणाली, अहो असं काय करतात, जाऊ द्या ना तिला पिकनिकला. नको हा करता करता माझ्या बाबांनी नकळत मला परमिशन दिली. मला खूप आनंद झाला. मी पिकनिकला गेले. सगळ्या काही गोष्टी एन्जॉय केल्या. मैत्रिणींबरोबर दिलखुलास आनंदात जगून घेतलं. असं वाटत होतं ही पिकनिक कधी संपू नये आणि पुन्हा ती कटकटीमध्ये घरी जाऊच नाही, असं माझ्या एका मनाला वाटत होतं. पण 2 दिवसानंतर पुन्हा आपल्या घरी यायलाच लागलं. आता मी पुन्हा 2 दिवसांनी माझ्या घरी आले होते. माझ्या बाबांचं नाव घेतल्यानंतर आता मला खूप राग यायचा. ते प्रत्येक गोष्टीला मला परवानगी देत नव्हते आणि सगळ्या काही त्यांच्या अटी घालत होते. माझ्या बाबांचा मला खूप राग यायचा. तशी आता आईसुद्धा होती, पण काही गोष्टी ती थोडी फ्रँकली होती. दादा तर माझा मित्रच होता, त्याच्यामुळे मी त्याच्याशी सगळ्याच काही गोष्टी शेअर करायची. माझ्या मित्रांबरोबर मी काय केलं, काय बोलली, काय नाही, ते आमच्यात काय गप्पा झाल्या, सगळ्या काही मी माझ्या मित्रासारख्या माझ्या दादाबरोबर शेअर करत होते. माझा मोठा भाऊ हा खरंच माझा मित्रच होता. दादाला मी म्हणाले, दादा माझा एक बॉयफ्रेंड आहे. तो म्हणाला, काय तुझा बॉयफ्रेंड आहे? अगं वेडी झाली आहेस का? अजून तू लहान आहेस, तुला शिकायचं आहे. तुला जे बनायचं ते बन, पण ह्या काही गोष्टींमध्ये पडत जाऊ नकोस. तुला चांगल्या वाईटाची समज नाही. पण मी त्याच्या काही बोलण्याकडे लक्ष दिलं नाही. त्यांनी नकळत थोडीशी गोष्ट आईलासुद्धा सांगितली. आई म्हणाली, तू तिला नीट समजावून सांग. तेव्हा त्यांनी मला नीट समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. दीदी तू अशी वागू नकोस, कारण तुला मोठं बनायचं आहे. आई वडिलांचं नाव खराब करायचं नाही. ती म्हणाली, दादा तुझा माझ्यावरती इतकासुद्धा भरोसा नाही का रे? तेव्हा तो म्हणाला, भरोसा आहे, पण ह्या गोष्टींमुळे कोणाचाही वरती विश्वास ठेवू शकत नाही. कारण या जगामध्ये आता खूप अशा काही गोष्टी होतात की ती गोष्ट जगासमोर आल्यानंतर त्या मुलीला जीव द्यावा लागतो किंवा ती मुलगी स्वतःहून जीव देते. या गोष्टी होऊ नये म्हणून आई वडील सतत ओरडत असतात. मोठा भाऊ असो किंवा बहीण असो, त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न करावा. हे बघ दीदी, मी तुला समजावून सांगतो म्हणून तुला ह्या गोष्टी समजल्याच पाहिजे. बाबा ओरडतात, आई ओरडते, ह्या गोष्टींचा तुला राग येतो. समजत नाही, मला समजत नाही असं नाही, मला सुद्धा समजतात. ते मला सुद्धा सतत ओरडत असतात, पण मी त्यांच्या गोष्टीचा राग मानून घेत नाही, कारण ते आपले आई बाबा आहेत.
ते नाही रागवणार तर मग कोण रागवणार? म्हणून आता तू सुद्धा त्यांच्या गोष्टी समजून घे. जेव्हा तू त्यांच्या जागी येशील तेव्हा तू सुद्धा तुझ्या मुलांना असंच ओरडत जाशील, हे करू नकोस, ते करू नकोस, असं करू नकोस. तुझ्यासोबत सुद्धा असंच होईल. म्हणून आज आपण मुलं आहोत, पण आपण सुद्धा कधीतरी आईवडील होणारच आहोत ना. त्यांच्या जागी येऊन बघ. जर त्यांची काळजी केली नाही तर आपलं काय होईल? थोडीफार गोष्ट माझ्या डोक्यामध्ये आली होती. पण दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आम्ही मैत्रिणी आणि मित्र मिळून एका पर्यटन स्थळावरती गेलो होतो. खूप धमाल, खूप मज्जा केली. खाऊन पिऊन एकदम मस्त एन्जॉय केली. सगळ्यांनी एवढा आनंदी आणि आत्तापर्यंत कधीच एन्जॉय केला नव्हता मी. तो दिवस सगळ्यात छान होता. माझी बॉडी भरदार होती. सगळं काही जण मला म्हणत होते, ही तर आपल्या ग्रुपची हिरोईनच आहे. सगळे मुलं माझ्याशी बोलण्यासाठी मरत होते. हे मला समजत होतं. पण मी काही मुलांशीच बोलायची. काही मुलांबरोबर मी बोलत नव्हती. माझा एक बॉयफ्रेंड होता. तो म्हणाला, आता आपण मोठे झालो आहोत. त्यांनी मला म्हटलं, आपण दोघे बाहेर जाऊया. मी म्हटलं ठीक आहे. जेवलो वगैरे आणि आम्ही फिरायला म्हणून बाहेर गेलो. त्याने तिथे आधी एक रूम बुक केला होता. मला त्याने त्या काही गोष्टी सांगितल्या नाही आणि तो त्या रूमवरती मला घेऊन गेला. त्याच्याबरोबर त्याचा मित्रसुद्धा सोबतच होता. रूममध्ये गेल्यानंतर त्यांनी मला बिअर प्यायला दिली. तो म्हणाला, सगळ्यांसमोर आपण बिअर पिऊ शकत नाही, म्हणून त्यांनी खूप लेट रात्री मला बिअर प्यायला दिली. आम्ही सगळ्यांनी बिअर पिली आणि त्या बिअरमध्ये त्यांनी मला गुंगीचं औषध दिलं. गुंगीचं औषध दिल्यानंतर माझा होशच हरपून गेला. बेशुद्ध झाले होते. माझ्या बाकीच्या काही गोष्टी कळाल्याच नाही. जेव्हा मला शुद्ध आली तेव्हा मी त्या अवस्थेत होती. ती अवस्था मला शब्दातसुद्धा सांगवली नाही, कारण माझे ते बोलण्यापलीकडेच त्यांनी माझी अवस्था करून टाकली होती. माझा प्रायव्हेट पार्ट पूर्ण फाटून गेला होता. त्याच्यातून रक्त येऊ लागलं होतं. 10 टाके डॉक्टरांनी टाकले होते आणि छाती दाबून दाबून सुजवून टाकली होती. पोट चावून चावून सुजवले होते. पोटातून रक्त येत होतं. एवढी भयानक अवस्था माझी त्यांनी केली होती. माझ्या गालावरती, अंगावरती लाल लाल डाग आले होते, जसं काही मला कोणी चावलं आहे. गालावरती चावण्याच्या निशाण होत्या, चेस्टवरही चावण्याच्या निशाण होत्या. सगळा काही माझा अवतार बिघडून टाकला होता. माझ्या मैत्रिणी मला शोधत होत्या, पण मी त्या काही कुठेच भेटली नाही. माझा मित्र आणि त्याचा मित्र तो मला त्या अवस्थेत सोडून दुसरीकडे निघून आले होते. माझ्या एका मैत्रिणीने मला त्याच्याबरोबर जाताना बघितलं होतं. तेव्हा ती म्हणाली, दामिनी, सोमबरोबर जाताना मी बघितलं होतं. ती रात्रीपासून दिसलीच नाही. सोम, तू रात्री नव्हता, तू सकाळी आला आहे. दामिनी तुझ्याबरोबर आली नाही, ती कुठे आहे? तू सांग, नाही तर आता आम्ही पोलिसांना फोन करू. तेव्हा सोम घाबरला आणि म्हणाला, ती दुसऱ्या रूमवरती आहे. सोमनी कोणालाच न सांगता त्या फार्म हाऊसवरून निघाला, कारण त्याला माहिती होतं माझी ही अवस्था बघून त्याला कोणीही माफ करणार नाही. कारण दुसरा मित्रमैत्रिणी मला त्या अवस्थेत बघितलं तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. मी अशा विचित्र अवस्थेमध्ये असताना माझ्या मैत्रिणी पुढे आल्या आणि माझ्या अंगावरती एक कपडा टाकला. त्यांनी माझं पूर्ण झाकलं आणि मला त्या नक्की काय झालंय तुझ्यासोबत ते सांग. तेव्हा मला बोलताही नीट येतं नव्हतं. माझं डोकं पूर्ण जड झालं होतं. अंग उचलत नव्हतं. अशी अवस्था माझी घाणेरडी करून ठेवली होती. माझाच बॉयफ्रेंड, पण तो माझा कॉलेजचा नव्हता. त्याचा मित्र, तो माझ्यासोबत रात्रभर नको नको ते करत होते आणि माझा प्रायव्हेट पार्ट हा 10 टाकेपर्यंत इतका त्यांनी फाडून ठेवला होता. त्याच्यातून खूप रक्त येऊ लागलं होतं. माझ्या आईवडिलांनी माझी ही अवस्था बघितल्यानंतर त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. ते म्हणाले, दामिनी, काय झालं आहे? तेव्हा माझ्या वडिलांचे शब्द माझ्या शरीराकडे बघून मला आठवू लागले होते. जास्त करू नको मुलांची मैत्री, नको तू इकडे जाऊस, नको तू तिकडे जाऊस, अशा सगळ्या काही अटी माझ्यावरती लागत होते. पण त्यांच्यामध्ये काहीही त्यांची गलती नव्हती, काहीही चुकी नव्हती. आज मी माझ्या वडिलांच्या शब्दांची मला पदोपदी आठवण होऊ लागली होती. माझ्या आईवडिलांनी लगेचच पोलीस कंप्लेंट टाकली आणि मला तातडीने दवाखान्यामध्ये घेऊन गेले. डॉक्टर म्हणाले, तिच्यावरती लैंगिक अत्याचार झाला आहे, तुम्ही हिला ॲडमिट करावं लागेल. डॉक्टरांनी मला 4 दिवसासाठी ॲडमिट केले. तिथे टाके टाकले. सगळी काही देखभाल व्यवस्थित केली. जेव्हा माझे रिपोर्ट आले तेव्हा माझ्यावरती रात्रभर दोघांनी नको नको ते करत होते, असं त्या रिपोर्टमध्ये आलं होतं. म्हणूनच आपल्या आईवडिलांनी घातलेल्या अटी ह्या मान्य करत जा.
त्या ओझं नाहीत. त्या ओझं नसून आपल्या संरक्षणाची जबाबदारी ही आईवडिलांवरती असते आणि ती संरक्षण आपण ओझं म्हणून मानत असतो. पण कधी ते ओझं नसतं, आपलं संरक्षण असतं. हे तुम्ही कधी मान्य करा. कधीही तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, हेही लक्षात ठेवा. दामिनीसारख्या मुलींवरती अत्याचार करणाऱ्या नराधमांना शिक्षा झालीच पाहिजे. पोलीस माझ्या बॉयफ्रेंडला आणि त्याच्या मित्राला शोधण्याचा प्रयत्न करत आहे, पण ते अजूनही त्यांच्या हाती लागले नाही. म्हणूनच कधीही कोणावरती भरोसा करून लगेचच त्यांच्याबरोबर कुठेही फिरायला जाऊ नका. कितीही जीवाभावाचा मित्र असो किंवा भाऊ असो, कोणावरती भरोसा करू नका. आजकालचा कलियुग आहे. हा जमाना सतयुग नाही, हा कलियुग आहे. कलियुगामध्ये कोणत्याही नात्याला काहीही महत्त्व नाही. फक्त आईबापाने जन्म दिलेला तोच बापसुद्धा आपल्यावरती अत्याचार करायला घाबरत नाही. हे तर मित्र आहेत. म्हणूनच जाताना आणि बोलताना कधीही कोणावरती भरोसा करू नका. कोणी म्हटल्यानंतर चला तर जाऊ नका. मागचा पुढचा विचार करा. आईवडिलांनी सांगितलेले शब्द आठवा आणि नंतरच बाहेर पाऊल ठेवा. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की जेव्हा मुलगी आईबापांनी बोलल्यानंतर त्यांचा राग येतो, पण त्यांना राग करू नका. काही गोष्टी बोलत असतात, पण काही आगाऊ मुली त्या ऐकत नाहीत आणि त्यांचा बोजा मानतात आणि आईबाबांनी नाही म्हटल्यानंतर त्यांना त्या गोष्टी करायला जातात. केल्यानंतर ह्या गोष्टी घडतात. मी असं म्हणत नाही की तुम्ही फिरायला जाऊ नका, सगळं काही करा, पण आपल्या घरच्यांच्या बरोबर करा. मैत्रिणींबरोबर फिरायला जा, पण मित्रांबरोबर जेवढं होईल तेवढं टाळा. तरीही तुम्हाला जायचं असेल तर जाऊ शकतात, कारण ती तुमची इच्छा. ही सत्य घटना आहे. यूट्यूबने सगळ्या काही गोष्टी नाव, गाव, स्थळे आणि घटना ह्या लपवायला लावल्या आहेत. तसं आम्हाला यूट्यूब काही दुसऱ्या गोष्टींची परमिशन देत नाही. तर मित्रांनो, ही तुम्हाला गोष्ट आवडली असेल तर नक्की चॅनलला लाईक करा, शेअर करा. छान छान गोष्टी पाहण्यासाठी प्रियांश रिअल स्टोरी या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ही कथा पूर्ण काल्पनिक आहे. हिचा कोणाशी काही संबंध नाही आणि संबंध आल्यास तो निवड योगायोग समजावा. नमस्कार, धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.